नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वय किती असावे? ऑप्शन आहे ए 30, बी 35, सी 45, डी 50. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 35. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान 35 वर्षे इतके वय असावे. आता पुढचा प्रश्न घेऊया. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली कोण करू शकतो? तर खाली ऑप्शन आहे ए राज्यपाल, बी मुख्यमंत्री, सी राष्ट्रपती, डी संसद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली राष्ट्रपती करू शकतो. आता यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील नागपूर व औरंगाबाद खंडपीठ कोणत्या उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत? ऑप्शन आहे ए दिल्ली उच्च न्यायालय, बी मुंबई उच्च न्यायालय, सी मद्रास उच्च न्यायालय, डी कलकत्ता उच्च न्यायालय. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई उच्च न्यायालय. आता पुढचा प्रश्न आहे. लेख जारी करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार आहे? तर ऑप्शन आहे ए 32, बी 226, सी 214, डी 215. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 32. आता पुढचा प्रश्न आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, डी पंतप्रधान. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. आता यानंतरचा प्रश्न आहे. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे अधिकार वापरते? तर ऑप्शन आहे ए मूळ अधिकार म्हणजेच ओरिजिनल, बी अपील अधिकार म्हणजेच ॲपिलेट, सी लेख अधिकार, डी वरील सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. आता यानंतरचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? तर ऑप्शन आहे ए मुंबई, बी मद्रास, सी कलकत्ता, डी दिल्ली. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलकत्ता. आता पुढचा प्रश्न आहे. उच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रिकॉर्ड आहे, याचा अर्थ काय? तर ऑप्शन आहे ए कायमस्वरूपी नोंदी ठेवते, बी अवमान कारवाई करू शकते, सी दोन्ही, डी काहीही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही. उच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रिकॉर्ड आहे, याचा अर्थ कायमस्वरूपी नोंदी ठेवते व अवमान कारवाई करू शकते. त्यामुळे आपली या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही. आता यानंतरचा प्रश्न आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढण्याची प्रक्रिया काय आहे? तर ऑप्शन आहे ए राज्यपाल आदेश, बी संसद महाभियोग, सी मुख्यमंत्री आदेश, डी जनमत. आणि उत्तर आहे ऑप्शन बी संसद महाभियोग. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढण्याची प्रक्रिया संसद महाभियोग ही आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे. दिल्ली राज्यासाठी कोणते उच्च न्यायालय आहे? तर ऑप्शन आहे ए पंजाब हरियाणा, बी दिल्ली उच्च न्यायालय, सी राजस्थान, डी लखनौ. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली उच्च न्यायालय. आता पुढचा प्रश्न आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालय पुन्हा कधी स्थापन झाले? तर ऑप्शन आहे ए 2014, बी 2017, सी 2019, डी 2020. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे
ऑप्शन सी 2019. आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे पुन्हा 2019मध्ये स्थापन झाले. आता पुढचा प्रश्न आहे, तेलंगणा उच्च न्यायालय स्वतंत्रपणे कधी स्थापन झाले? तर ऑप्शन आहे ए 2014, बी 2018, सी 2019, डी 2022. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2019. तेलंगणा उच्च न्यायालय 2019मध्ये स्वतंत्रपणे स्थापन झाले. आता यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाला अधीनस्थ न्यायालयांवर प्रशासकीय नियंत्रण आहे? तर ऑप्शन आहे ए 2015, बी 2027, सी 2026, डी 2017. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2027. आता यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए 5 वर्षे वकिली, बी 7 वर्षे न्यायाधीश, सी 10 वर्षे वकिली किंवा न्यायिक सेवा, डी 15 वर्षे अनुभव. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 10 वर्षे वकिली किंवा न्यायिक सेवा. आता यानंतरचा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीर व लडाख उच्च न्यायालय कोणत्या 2 केंद्रशासित प्रदेशांसाठी कार्य करते? तर ऑप्शन आहे ए जम्मू काश्मीर व हिमाचल, बी जम्मू काश्मीर व लडाख, सी लडाख व पंजाब, डी केवळ जम्मू काश्मीर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जम्मू काश्मीर व लडाख. आता यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचा निर्णय कोण रद्द करू शकतो? तर ऑप्शन आहे ए राज्यपाल, बी संसद, सी सर्वोच्च न्यायालय, डी मुख्यमंत्री. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकतो. आता यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणात शिक्षा ही काय असू शकते? तर ऑप्शन आहे ए फक्त दंड, बी फक्त कैद, सी दंड किंवा कैद किंवा दोन्ही, डी काहीही नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दंड किंवा कैद किंवा दोन्ही. आता यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे आहेत? तर ऑप्शन आहे ए नागपूर, बी औरंगाबाद, सी पणजी, डी वरील सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. उच्च न्यायालयाची खंडपीठे ही नागपूर, औरंगाबाद, पणजी या सर्व ठिकाणी आहेत. त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. उच्च न्यायालयाला लेख जारी करण्याचा अधिकार कोणत्या प्रकरणात आहे? तर ऑप्शन आहे ए फक्त मूलभूत अधिकार, बी कोणत्याही कायदेशीर अधिकारासाठी, सी फक्त फौजदारी, डी फक्त दिवाणी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोणत्याही कायदेशीर अधिकारासाठी. उच्च न्यायालयाला लेख जारी करण्याचा अधिकार कोणत्याही कायदेशीर अधिकारासाठी आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालय न्यायाधीशांची वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन आहे ए राज्य सरकार, बी संसद, सी मुख्यमंत्री, डी राज्यपाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संसद. उच्च न्यायालय न्यायाधीशांची वेतन व भत्ते संसद ठरवते. आता यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता लेख नाही? तर ऑप्शन आहे ए हॅबियस कॉर्पस, बी मॅन्डामस, सी सर्टिओरारी, डी व्हेटो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी व्हेटो. व्हेटो हा राष्ट्रपतींचा अधिकार आहे, तो लेख नाही. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, उच्च न्यायालयाला कोणत्या न्यायालयाच्या निर्णयावर अपील ऐकण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन आहे ए जिल्हा न्यायालय, बी सर्वोच्च न्यायालय,
सी. पंचायत, डी. ग्रामसभा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. जिल्हा न्यायालय. उच्च न्यायालयाला जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर अपील ऐकण्याचा अधिकार आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? तर ऑप्शन आहे ए. मुंबई, बी. मद्रास, सी. कलकत्ता, डी. दिल्ली. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. कलकत्ता. भारतातील कलकत्ता न्यायालय हे सर्वात जुने न्यायालय आहे. कलकत्ता न्यायालय हे सर्वात जुने न्यायालय आहे आणि या न्यायालयाची स्थापना 1862 साली झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.